असं वाटतं का आपण विधानसभेला इच्छुक दाखवून आणि त्यासाठी करून थोडी चूक केली असं वाटतं? त्याचा पश्चाताप होतो आता? नाही, मला पश्चाताप होत नाही. माझ्यासोबत धोका झालेला आहे. बघा, पश्चाताप कधी झाला असता, जेव्हा ती गोष्ट माझ्या घरी येऊन सन्मानाने संपली होती 1 वर्षापूर्वी. पण तुम्ही नेत्यांना घरी बोलवण्यासाठी तुम्ही तुमचा इगो जास्त दाखवला तेव्हा. बावनकुळे साहेबांना येऊ द्या, दानवे साहेबांना येऊ द्या, तुम्ही तुमचा तेव्हा इगो दाखवला. अजिबात नाही. जेव्हा मला त्या काळामध्ये रामवाड्याला मला वाटते बावनकुळे साहेब होते. मला आमचे मित्र उमेश गायकवाड त्यांचा फोन आला की तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. मी इथनं तिकडे गेलो आणि तिथं सर्व पत्रकार होते खाली थांबलेले आणि मी पत्रकार बघून मी गाडी बाजूला थांबवली. आणि तेवढ्यात परत फोन आला साहेबांचा की साहेब बोलले, अरे हा बावनकुळे साहेब, अमोल तू कुठे? म्हणलं मी साहेब आलो इथं बाहेरच हॉटेल. नाही नाही नाही, मला तुझ्या घरी यायचंय. नाही साहेब मी आलोय. नाही, मला तुझ्या घरीच यायचंय, चहा पाजणार नाही का मला? मग ठीक आहे, एवढं मोठं नाही. मला आनंद झाला, अरे आपला सन्मान ठेवला, चला आपल्या घरी बावनकुळे साहेब येतात. मग आला, त्यांचं मी स्वागत केलं, सन्मान केला, शाल पुष्पगुच्छ दिला. अच्छा. आणि कारण तेव्हा अशा बातम्या आल्या की तुमची समजूत काढायला बावनकुळे तुमच्या घरी आलेले आहेत की तुम्ही आता या विधानसभेची जी काही इच्छुक म्हणून तुम्ही जी तयारी चालवली ती थांबवा म्हणून. तेव्हा तसं तुम्ही त्यांना काही आश्वासन दिलं होतं का? आणि आश्वासन देऊनंतर तुम्ही तुमची तयारी पुन्हा सुरू ठेवली होती का? हो का, तेव्हाचा विषय मी काय बोललो होतो की उमेदवारी जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत मी इच्छुक आहे. बरं. मी स्पष्ट त्यांना सांगितलं लोकांना. माझा लढा तिथपर्यंत होता. ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली मी गप्प बसलो होतो. मग तुम्ही चंद्रकांत दादांचं विधानसभा निवडणुकीत काम केलं का? मला ऐका ना, तुम्ही नाही, तुम्ही चंद्रकांत दादांचं ज्या दिवशी चंद्रकांत दादांची उमेदवारी जाहीर झाली मी इच्छुक होतो ना. मला कोणाचा फोन पण नाही आला. मला चंद्रकांत दादांनी बोलवलं पण नाही की तू उमेदवारी अर्ज भरायला ये, चल जाऊ दे, चल तुला तिकीट नाही भेटलं, मला भेटलंय किंवा तो इच्छुक होता. मला फोन पण नाही आला, काहीच नाही केलं. मला ते प्रचारला पण लागले, मला वाऱ्यावर सोडून दिलं. मग तुम्ही काय केलं? मग मी म्हणलं मी अपक्ष फॉर्म भरतो. अपक्ष फॉर्म जेव्हा भरतो तेव्हा कळलं तर मग पक्षाचं नुकसान होते. मग देवेंद्रजींनी मला रात्री फोन केला, बाबा तू असं काय करू नको, मी उद्या चंद्रकांत दादांना घरी पाठवतो, तुमचा विषय आपल्या परिवारातला संपून टाका. घरी आले, विषय संपला. शेवट गोड, त्याचा शेवट गोड ते सर्वच गोड, असं दादांनी शब्द वापरला. तुम्ही विषाचा पेढा असं आजच्या तुमच्या भाषणामध्ये काय विषाचा पेढा नक्की काय ते? काय नक्की ते? त्या दिवशी तो जो चंद्रकांत दादा त्या दिवशी घरी आले, सगळं झालं, तेव्हा त्यांनी मला पेढा चारला आनंदामध्ये की बाबा मी उमेदवारी, आता विषय संपलाय देवेंद्र यांच्या मध्यस्थीमुळे, आणि पेढा चारला. तो फोटो मला आज आठवला. भाषणात असंच भाषण करता करता मला तो फोटो आठवला. अरे तो फोटो पाहताना मला असं जाणवलं की अरे हा पेढा मला 1 वर्षापूर्वी चारलाय, पण तो माझ्यासाठी विष ठरला होता आज. अच्छा, अशी तुमची त्याचं विष माझ्या आज गळ्यापर्यंत येऊन माझं राजकीय जीवन संपवणार होतं. कारण त्या दिवशी तो पेढा चारला खरं, पण त्यांच्या डोक्यामध्ये हा जो माझ्या बाबतीत षडयंत्र त्यांनी खूप सायलेंटली रचलं होतं की याला जेव्हा कधी महापालिकेच्या निवडणुका येतील तेव्हा याचा कार्यक्रम करायचा. आणि आज त्यांनी तो पेढा मला आज तेव्हा गोड लागला, पण आज मला कळते की ते विष होतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.